नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तरच फायनली आपण चाललोय घरी आणि तेही एरोप्लेननी. थोडा एरोप्लेनने जायचे त्यामुळे थोडंफार तरी एक्साइटेड आहे आणि त्यामुळेच आम्ही येता वेळेस घेतला होता एरोप्लेन. तर तुम्हाला हे मागे गेलेले 4 व्लॉग तुम्हाला सुद्धा आवडले असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा तर व्लॉग शेवटचा आहे, तर हा सुद्धा बघितल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया. आता आम्ही सगळे जेवायला चाललोय, म्हणजे नाश्ता करायला चाललोय. या काकांचा सरनेम शिव राम कोटेश्वर राव असे. आता आम्ही पहिले मंदिरामध्ये पाया पडणार आहे, हनुमंतांच्या मंदिरामध्ये. आणि मग तिथं मंदिरामध्ये पाया पडायचं आणि सांगायचं की आमचा फ्लाईटचा प्रवास चांगला होऊ दे. आणि मग आपण फ्लाईटच्या ट्रॅव्हलला सुरुवात करू. आता थोडं आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. मग आता भेटूया डायरेक्ट एअरपोर्ट. आपण गेलं ते नाही काय, ते नाही काय, काय नाही. आता उत्तर सो फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहेत एअरपोर्टला. आणि हा बघा एअरपोर्टचा कसा व्ह्यू दिसतोय. आणि मी तुम्हाला आता पूर्ण शूटिंग दाखवणार आहे बॅक कॅमेऱ्याने. आता आपण सगळ्या बॅग वगैरे पण काढून झालेले आहेत. मम्मी, विमान कितीचं आहे? 1:10 विमान आहे. हे बघा तिरंगा किती भारी दिसतोय. आणि बघा किती लॉन लावलेले तिथं. आणि आपल्याला एअरपोर्ट मध्ये जाण्यासाठी बघा इकडून आपल्याला रस्ता आहे, इकडून आपण एअरपोर्ट मध्ये जाणार आहेत, इन आउट करणार आहेत. सगळ्यांची तयारी झालेली एअरपोर्टला जायला. आणि माझा पण लुक झालेला एकदम मस्त. अजून ते एकदम आनंदित आहे आता एरोप्लेन. हे बघा मित्रांनो किती भारी लुक आहे. तिरुपतीचं दाखवलंय फोटो. आणि इकडे ती तिरुपतींची पत्नी. हे बघा इकडे सुद्धा दुकान आहे एअरपोर्टला. व्हेरी नाईस दुकान आहे.
आता मित्रांनो त्यांनी लावायला घेतले ते. आता सगळ्या बॅगींना असे लावतील आणि मग तिकडे सोडतील आणि मग आपल्या बॅगी तिकडे जातील. आता ते डायरेक्ट आपल्या विमानामध्ये जाणार आहे. मित्रांनो हे बघा इकडे खूप सारे दुकानं वगैरे पण आहेत. याला एअरपोर्ट मध्ये दुकानं सुद्धा असतात, अशी लहान लहान दुकानं सुद्धा असतात. इकडे वरती सुद्धा जायला इकडे लिफ्ट एक्सलेटर आहे. मित्रांनो आता आपण एक्सलेटर वरती चाललोय. हा जा ना. आता आपण शेवटला चढूया. मी चढलेलो आहे. हा बाबा एक नंबर होतो इकडून. आपण वरती आलोत. वरतीच एकदमच शांतता आहे आणि भारी पण वाटतं एकदम इकडे. इकडे इंडिगोचे बस सुद्धा उपलब्ध असतात, तर तुम्ही इंडिगोची बस सुद्धा नेऊ शकता. आणि इकडे आपण एरोप्लेनमध्ये आता बसणार आहे, तर तो सुद्धा इंडिगोचाच आहे, कारण की सध्या एअर इंडिया थोडंसं आम्हाला मित्रांनो इकडे ज्योती रावल दीदी भेटल्यात आणि त्यांचा ठाण्याला शॉप आहे, तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल तर मग तुमची सुद्धा यांच्याशी ओळख सुद्धा असू शकते. हॅलो एव्हरीवन, आय एम ज्योती रावल. मी ज्योती रावल शंकरा वास्तूमध्ये न्यूमरोलॉजी रेकी ग्रँडमास्टर आहे. आम्ही रेकीचे क्लासेस पण घेतो, कारण की मी सर्टिफाईड रेकी ग्रँडमास्टर आहे. वास्तू, डाउजिंग, अंकशास्त्र, लोलकशास्त्र हे सगळं आपण करतो आणि लोकांच्या लाईफमध्ये 360 डिग्री ग्रोथ आणतो. तर आज योगायोगाने बालाजींनी काहीतरी कृपा केली आणि आमची आणि या छोट्या यूट्यूबर आमची स्मित यांची भेट झालेली आहे. तर खूप खूप धन्यवाद आणि असेच जे आहे आम्हाला बालाजींचे दर्शन लाभत राहू आणि आमची ग्रोथ पण होतो आणि तुमची सगळ्यांची पण ग्रोथ होत राहू, अशा शुभेच्छा. थँक्यू दीदी एवढं सर्व त्यांना सांगल्याबद्दल. थँक्यू. आणि तुम्ही नक्कीच शंकरा वास्तूला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, यूट्यूबला पण आमचं अकाउंट आहे ज्योती रावल आणि ठाण्याला आम्ही राहतो. आमची ऑफिस आहे शंकरा वास्तू रामावती रोडवर आणि क्राव पाईलवर. तर नक्कीच तुम्ही तिकडे व्हिजिट द्या आणि आमचे पॉडकास्ट वगैरे आहेत ते फॉलो करा. जय महादेव, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. थँक्यू दीदी. दीदीने एवढं तुम्हाला सांगितलंय, तर एवढं सर्व काही तुम्ही फॉलो करा. मन पूर्णपैकी जॉईंट आहे बघा. आता आपल्याला इकडून आपल्याला जायचं आहे. हे बघा विमानामध्ये इकडे एंट्री करायची. हा इकडे आपल्याला एंट्री आहे बघा. ते बघा आपला विमान.
आता आपण एकदम वरती आहेत. विमानामध्ये जायचं आहे ना. सर्वजण एक्साइटेड आहेत आणि मी तर आहेच. इंडिगो हे बघा, कॅप्टन बसला आतमध्ये. तुम्हाला दिसत नसेल कारण की थोडा अंधार येतो. हो बघा मित्रांनो, कॅप्टन बसला आतमध्ये. ते बघा. पुढे. आता आपण चढतोय आतमध्ये. एंट्री करूया. ना हो इथे पण बसूया विंडोला. हे मित्रांनो, पूर्ण दिसतं आपल्या विमानामधून. सगळे की विमानामध्ये सगळेजण बसले. आम्ही सीट बेल्ट वगैरे लावून घेतलेले. आता म्हणजे आता टेक ऑफ होईल. आता तुम्हाला मी विंडो मधून दाखवतो की कसा टेक ऑफ होतो आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओचा एन्जॉय घ्या. आपातकालीन स्थिति में इस विमान में स्लाइड्स या स्लाइड राफ्ट्स लगे हुए हैं. हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपाय को लेकर यूज है. To open, lift the back. It is recommended to keep your seatbelt fastened at all times. In the event of a decrease in cabin pressure, oxygen masks will fall automatically from the panel above. Pull a mask down sharply to initiate oxygen flow. Cover your nose and mouth and breathe normally. Ensure your mask is secure before helping others. There are 8 emergency exits on this aircraft. 2 at the front, 2 at the rear, and 4 over the wings. The fluorescent strips along the floor will
नंतर आपण उतरलेलो आहे. आता आपण मुंबई एअरपोर्टला आहे. आपली योली बॅग आलेली आहे. आता अजून आपल्या बॅग यायच्या बाकी आहेत. टॅक्सी वगैरे उपलब्ध आहेत हे बघा. चला आपण आता बाहेर जाऊया एअरपोर्टच्या बाहेर. हे बघा आपल्या याच्यामध्ये हे पण आहे काय ऍड भरले सिलिंग आहे. आता आपण एअरपोर्ट वरून बाहेर पडतोय. एक मिनिट. आपण कॅब बुक केलंय. हा बघा आपला एअरपोर्ट. आता आपण मुंबई रोडला लागलेलो आहेत. आणि हे बघा लगेच आपण मागे ठेवलेत. मुंबई एअरपोर्ट रोड आहे हा.
आता मित्रांनो आपण बांद्रा वरली सिलिंग वरती आहेत. हे बघा और बोलना चाहता तो बोल दो 20 मिनट में कुलाबा. आता इथून आपण 20 मिनिटातून कुलाबा जाऊ. इसके आगे कोस्टल रोड आता है. ये सब रोड ही बन रहा है. देखो जाएगा ही ना 50 किलोमीटर. विरार जाएगा विरार. अरे बाप रे, हाँ 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 विरार जा रहा है बन रहा है. अच्छा विरार. बहुत बड़ा बन रहा है फिर वो तो. हाँ यहीं से विरार. अरे बाप रे. तो काय दिसतंय? आणि बघा इकडे गाजर जो तर मी केवढी टिका उठवणार नाही. हा हे बस चला हे बघा मित्रांनो तुझा आवाज घालव दाखव कोणीवाडा कोलीवाडा मित्रांनो हा. स्लो लागले. वाव काय बिल्डिंग सोनेट बिल्डिंग मित्रांनो जो 8,000 करोडचा जो मुकेश अंबानींचा जो बंगला आहे तो बघा तुम्हाला दिसत असेल. आता येईल बघा तो बघा 8,000 करोडचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा हा बंगला बघून खूपच एन्जॉय घेत असाल. आता एकदम क्लिअर दिसतोय बघा. याच्याकडे जातो ये रिबेंड वाले का है. इसको बोल दो रिबेंड कपड़ा वाला है ना. अच्छा अंडरग्राऊंड. आता मित्रांनो आपण चाललोय कोस्टल रोडला समुद्राच्या आतमधून. आपल्याला समजून नाही येणार परंतु इकडे एकदम शांतता असते कारण की आपण समुद्राच्या पाण्याच्या आतून चाललोय. इसके ऊपर गिरगांव चौपाटी है. इसके ऊपर नहीं कहाँ कौन स्टेडियम इधर ही ना. हाँ इसके आगे निकलेगा तभी. ये आगे आ जाएगा नर्मदा पॉइंट कुलाबा लास्ट चर्च गेट. मैंने मैच देखा है 4 जगह स्टेडियम. कितना बार एयरपोर्ट पे देखा. हम तो एयरपोर्ट पे देखा बहुत लोग. हाँ ना. कितने हीरो लोग को कितने अरे यार सही मतलब. विराट कोहली को मैं पता. सो फ्रेंड्स तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला कमेंट करा जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हाला कोणत्या प्रकारची व्हिडिओ आवडते. आणि ट्रॅव्हलची आवडली असेल तर ते सुद्धा सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.